जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी जास्त स्केच वगैरे काय करणार नाहीये, कारण तशी अर्जंट एक ऑर्डर आपल्याला नाहीये. रक्षाबंधनची ऑर्डर चालू आहेत, पण ते 10 तारखेपर्यंत वगैरे आपल्याला करायचे फिनिश, कारण रक्षाबंधन मला वाटतं 18-19 तारखेला काहीतरी. आणि मागचे 2-3 दिवस झाले मी कंटिन्यू स्केच करतो, त्यामुळे मी म्हटलं की आज थोडंसं रेस्ट घेऊया. आणि रेस्ट म्हटलं की पूर्ण आराम नसतो, काही ना काहीतरी काम चालू असतं. जसं की आता आपण एडिटिंग करणार आहोत, रक्षाबंधनच्या ऑफरचे व्हिडिओज वगैरे आपल्याला टाकायचे, सो त्याचे मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला मला लागणार आहे. सो मी ते आज करत बसणार आहे आणि ब्लॉग वगैरे पण एडिट 2-3 राहिले ते मी करून घेणार आहे. सो आता मी स्टुडिओवरती आलो, सकाळचे 11 वाजलेत. आज थोडं लेट आलो, काल लवकर आलो होतो कारण स्केच द्यायचं होतं. सो आता आपण व्हिडिओची एडिटिंग करायला बसूया. 1 hour later. मित्रांनो, दुपारचे आता वाजलेत जवळपास 1:30 वाजत आलाय आणि आपण जे एडिटिंग करत होतो मगाशी व्हिडिओचे, जे आपल्याला ऑफरचे वगैरे व्हिडिओज टाकायचे होते इंस्टावरती, रील्स वगैरे बेसिकली. सो त्याचे आपल्याला 4-5 व्हिडिओचे आपण एडिटिंग करून घेतले. आता ते इंस्टावरती तुम्ही बघितलं असेल अगोदरच, कारण हे व्हिडिओ पाठायच्या आधीच ती व्हिडिओ तुम्हाला दिसेल, किंवा नसेल बघितलं तरी पण आता पण जाऊन चेक करू शकता. रक्षाबंधन स्पेशल स्केचचे आपण ऑफर टाकलेले, एकदम जबरदस्त ऑफर आहेत. म्हणजे 1500चं स्केच डायरेक्ट मी 500 रुपयाला 1000 रुपयाला देतोय. सो तुम्हाला हवं असेल तर ऑर्डर करू शकता इंस्टावरती जाऊन. सो आता ऍक्च्युली थोडे मी ब्रेक घेतलाय, कारण मला एक कव्हर आणायला जायचंय, म्हणजे एक नवीन कव्हर पण आणायचं. आणि 2-3 दिवस अगोदर तुम्हाला दाखवलं होतं की एक कव्हर आपण आर्टिस्टला दिलेलं आहे डिझाईन पेंटिंग करायला, नेचरचं पेंटिंग आहे त्याच्यावरती, ते तिने रेडी केलंय. सो ते मला आता आणायला जायचंय आणि त्याच्यावरती मला संध्याकाळी आपण रेझिनचं काम पण करणार आहोत, ते पण तुम्हाला बघायला मिळेल. सो फटाफट मी आता रेडी होतो आणि पहिल्यांदा ते कव्हर घेऊन येतो, कारण पाऊस पण थांबलाय आणि 2-4 दिवस झाले मजबूत पाऊस पडतो इकडे. आता थोडासा थांबलाय, म्हटलं फटाफट जाऊन आपण घेऊन येऊया, कारण नंतर पाऊस जोरात चालू झाला की मग जायला कंटाळा येतो बाहेर. सो आता फटाफट मी जाऊन ते पहिल्यांदा घेऊन येतो. त्यानंतर मग आपलं परत एडिटिंग, आज आपण दुपारी पण एडिटिंगच करणार आहोत. संध्याकाळी मी प्लॅन करतोय की रेझिनचं काम झाल्यानंतर मग थोडंफार स्केचचं करू, कारण आउटलाईन वगैरे बेसिक आपण करू शकतो. नेक्स्ट ऑर्डरची वगैरे तयारी करून ठेवू शकतो बेसिकली नेक्स्ट ऑर्डरची. सो ते मी विचार करेन संध्याकाळी करायचं का नाही. सो आता फटाफट पहिल्यांदा जाऊन येतो आणि कव्हर घेऊन येतो. A few moments later. मित्रांनो, फायनली आपण कव्हर्स घेऊन आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो. एक तर आपण स्वतःहून ऑर्डर दिलेली त्यांना, कस्टमरला नेचरचं असं काहीतरी थीमचं कव्हर हवं होतं, ते आपण केलं. आता याच्यावरती रेझिनचं आपल्याला काम करायचंय. अजून तुम्हाला 1-2 भारीवाले कव्हर दाखवतो, आपल्या आर्टिस्टने केले. तुम्ही बघू शकता, सुंदर असं आर्टिस्टने पेंट केलेलं. अशा टाईपचे कुठलेही युनिक कव्हर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता. अजून एक पांडावाला आपण कव्हर अगोदर केलं होतं, तुम्ही बघितलं असेलच, हे बघू शकता. अजून एक पांडावाला. अजून वेगवेगळे कुठलेही तुम्हाला थीमचे हवे असतील तरी आपण करून देऊ शकतो असे. हे लेटेस्ट वाला आहे आपल्याकडे आता. त्यानंतर हे जर तुम्ही बघाल ना, हे खूप जास्त मला आवडलंय. मतलब छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग केलेलं कव्हर आहे. याच्यावरती रेझिनचं काम आपल्याला करायचंय, पण ऍक्च्युअली जर तुम्ही बघाल ना, डिटेलिंग आणि फिनिशिंग आणि फेसचं जे प्रॉपर प्रपोर्शन वगैरे असतं ना, म्हणजे तुम्ही लांबून ओळखू शकता कोणाचं आपण काढलंय ते. हे खूप जास्त मला स्वतःला पण आवडलंय. माझ्या कव्हरवरती सुद्धा मी त्यांना सांगणार आहे करून द्यायला, म्हणजे पेंटिंग करून आपण रेझिनवरती करून माझ्या स्वतःच्या कव्हरसाठी मी करणार आहे. तसे माझ्याकडे जे कव्हर आहेत 2-3 मी स्वतःहून अगोदरच केलेले आहेत, ते माझ्या कधी फोनला चेंज मी करत असतो. आता हे अजून एक माझ्या फोनसाठी येणार आहे नक्कीच. आणि हे आपण तुम्हाला दाखवलं तसे पेंटिंग ऑर्डरची पेंटिंग होती, ती आपण करणार आहे. आणि उद्या, मला वाटतं उद्या किंवा 2 दिवसात ते सुकल्यानंतर मग कस्टमरला आपण कुरिअर करणार आहे. आज आपण त्याच्यावरती रेझिनचं फक्त काम करणार आहे. सो हे 3-4 कव्हर न्यू ऍड झालेत, आपले डिझाईन्स वगैरे ऍड झालेत. बाकी कोणत्याही डिझाईनमध्ये आपण करू शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण आपण स्वतःहून पेंटिंग करतो. आपल्याकडे स्वतःहून प्रोफेशनल असे आर्टिस्ट जे पेंटिंग करतात, त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही. तुम्हाला कोणतीही थीम हवी असेल, राधाकृष्णाची थीम, विठ्ठलाची थीम, कपलसाठी काही थीम हवी असतील तर बिंदास आपण करू शकतो त्याच्यावरती काही पण. तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर माहितीचे इंस्टावरती जाऊन डायरेक्ट मला मेसेज करू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण डेली व्लॉग्स करतोय. युट्यूबवरती डेलीचे आपले व्हिडिओज पडतात 8:30 वाजता संध्याकाळी. तर डेली व्लॉग करणं एक थोडीशी सोपी गोष्ट आहे, पण त्याला एडिट करणं खूप जास्त अवघड आहे. म्हणजे डेली रोजच्या रोज एडिट करणं, म्हणजे आधी समजा एक दिवस गॅप पडला तर त्या दिवशी व्हिडिओ येणार नाही दुसऱ्या दिवशी, कारण आपण डेलीचे व्हिडिओ जे बनवतो ते अपलोड करतोय. सो खूप जास्त टाइम लागतो एडिटिंगसाठी, आणि आपल्या स्केचच्या टाइममधनं वेळ काढून आपण एडिटिंग करतोय. कारण तुम्हाला सगळ्यांना मला व्हिडिओज वगैरे असे दाखवायचे आहेत, म्हणजे मी काय काम करतो किंवा आपलं आर्ट कोणतं काय तुम्हाला असे वेगळे युनिक असे आर्ट तुम्हाला दाखवायचे असतात मला. त्यामुळे डेलीचे मी ट्राय करतो की रोज रात्री 2-3 तास तरी का होईना पण एडिटिंग करूनच, म्हणजे पूर्ण एडिटिंग करूनच दुसऱ्या दिवशीचं मग झोपायचं, कारण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8:30 वाजता आपली व्हिडिओ येत असते. सो आता पण मी तेच काम करतो. आज स्केचिंगचं जास्त काम नाही, त्यामुळे एक व्हिडिओ एडिट करून घेतो आणि ऑफरचे वगैरे व्हिडिओ शूट करतो. रील्स वगैरे ते पण एडिट करायचे असतात, ते पण तुम्हाला दाखवतो एकदा. सो तुम्ही चेक करू शकता, ही ऑफरवाली व्हिडिओ आहे जे अक्षर गणेशाचं आपण करतो. त्याच्यावरती एक ऑफर, रक्षाबंधन स्पेशल ऑफर लावणार आहेत आपण.
सो त्याची आता व्हिडिओ एडिट झाली आहे मोस्टली सगळे ते एडिट करून आता मोबाईलमध्ये घेऊन एक एक करून आपण टाकणार आहे व्हिडिओ. मोस्टली उद्या वगैरे येईल ती व्हिडिओ आपल्या इंस्टावरती पण. आणि मित्रांनो काल आपण जे स्केच केलं होतं जे तुम्हाला सांगितलं होतं की कस्टमरची परमिशन आहे त्यामुळे मी दाखवू शकत नाहीये. त्यांनी परमिशन दिली इंस्टावरती पोस्ट करायला, त्यामुळे कालचे आपण ते इंस्टावरती पोस्ट केलेले आणि ते आज आपण त्यांना देणार आहोत फ्रेम करून. सो यात ते स्केच आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, फक्त इंस्टावरती पोस्ट करायची परमिशन त्यांनी दिली. सो आता याच्यावरती मी आज स्प्रे मारणार आहे फिक्सेटिव्ह स्प्रे आणि त्यानंतर ती फ्रेम फटाफट करून गिफ्ट रॅप करून ठेवणार आहे. सो फटाफट मी आता फ्रेम करून घेतो याला. आणि ऍक्च्युली माझ्याकडे एक्स्ट्रा फ्रेम नाहीये, त्यामुळे जे वॉलवरती आपण फ्रेम लावले ती एक काढून मी आता यूज करणार, नंतर आपण चेंज करून जेव्हा आपण एक्स्ट्रा फ्रेम घेऊन येऊ, म्हणजे मी होलसेलमध्ये एकदाच 10-15 फ्रेम घेऊन येतो, ते आल्यानंतर मग आपण परत वॉलवरती दुसरं चित्र वगैरे लावूया किंवा हे स्केच मी परत त्याच्यामध्ये टाकून लावेल. सो हे जे स्केच आहे फ्रेम मधनं काढून आपण ते जे ऑर्डरचं स्केच आहे त्याच्यामध्ये टाकूया पटकन. आणि मी फ्रेम करायला किंवा जे स्केच वगैरे असतं ना ते डायरेक्ट दुकानावरती देत नाही, कारण ते लोक मग प्रॉपर स्केच ठेवत नाहीत किंवा डाग वगैरे असते 1-2 असे पार्टिकल्स वगैरे असतात जे स्केचच्या वरती असतात ते डायरेक्टली फ्रेमच्या ह्याच्यात टाकतात, म्हणजे साफ प्रॉपर करत नाही. जसं आता मी साफ वगैरे करतोय तर थोडंफार तरी घाण दिसते त्याच्यामध्ये फ्रेममध्ये. सो मी डायरेक्टली त्यांना देत नाही, कारण ते रिस्क पण असते की चुकून जरी त्यांच्याकडनं खराब झालं किंवा काय झालं तरी पूर्ण वेस्ट जाणार आपली पूर्ण मेहनत. त्यामुळे मी काय करतो 10-15 फ्रेम एकसाथ त्यांच्याकडनं ब्लँक फ्रेम बनवून घेतो आणि इकडे आल्यानंतर मग ते जे साईजचं स्केच असेल A4 A3 जे साईजचं असेल ते मी याच्यामध्ये टाकून देतो, जेणेकरून कस्टमरला पण चांगली आपण स्केच प्रॉपर असं फ्रेम सुद्धा प्रॉपर अशी देता येईल आपल्याला, म्हणजे त्याच्यात डस्ट पार्टिकल वगैरे काय नसलं पाहिजे असं, नाहीतर मग ते बघायला छान दिसणार नाही. त्यामुळे मी असं करतो. आणि तुमच्याकडे बरेच आर्टिस्ट असतील तर ते पण असेच करत असतील आय थिंक. सो फ्रेम करून गिफ्ट रॅप करून आपल्या रेडी झालं. आता कस्टमर आले की त्यांना आपण देऊया हे. सो हे मी आता साईडला ठेवतो. मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे, मी सकाळ सकाळी स्टुडिओवरती आलोय. काल ऍक्च्युली आपलं व्हिडिओ एंड करायचं राहून गेलं होतं, कारण काल जे तुम्हाला एक गिफ्ट रॅप करून मी फ्रेम दाखवली होती ती काल द्यायची होती मला, पण थोडंसं त्याचा डिलिव्हरीचा प्रॉब्लेम झाला होता, कारण जो कस्टमर आहे तो इथे येऊन घेऊ शकत नव्हता पावसामुळे का कशामुळे तरी. तर आणि मी पण बाहेर जाऊन देऊ शकत नव्हतो, कारण ट्रेन वगैरे जाऊन प्रॉब्लेम असतो. आणि रात्री आय थिंक 9-9:30 वाजले होते. एवढ्या लेट तर आपण कुठे जाऊन देऊ शकतच नव्हतो आणि ते पण येऊ शकत नव्हते, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत होता. त्यांनी मग त्यानंतर मग ते उबरने डिलिव्हरी वगैरेचं काहीतरी केलं त्यांनी आणि मग आपण त्यांना नंतर दिलं. तर त्यामुळे मी ब्लॉग एंड करायचं राहून गेला. आणि रेजिनचं पण जे काम मी तुम्हाला सांगितलं होतं आपण कव्हरवरती करणार, तुम्हाला कव्हर पण दाखवतो. सो हा एक ऑर्डरवाला कव्हर आहे आणि अजून 2 कव्हर आहेत, ते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितले असतील. महाराजांचं सुंदर एक कव्हर आहे आणि पांडा लवरसाठी पांडाचा पण एक कव्हर आहे. सो ते राहून गेलं होतं, पण रेझिन काम करायचं ते आज मी करणार आहे. सो कालचा ब्लॉग आपण आता एंड करूया आणि ह्याच्यानंतर मी लगेच नवीन ब्लॉग आजच्या दिवसाचा सुरू करणार आहे, तो तुम्हाला उद्या रात्री 8:30 वाजता बघायला मिळेल. सो चला मित्रांनो हा ब्लॉग इथंच एंड करूया. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्कीच करा, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.